नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत. मात्र आपण पाहतोय जगभरामध्ये कोरोनाचा थैमान सुरू असताना दिवसेंदिवस आकडेवारीमध्ये वाढ होताना दिसतेय. सुरुवातीलाच एक पुण्याहून बातमी आलेली आहे. पुण्यामध्ये एका दिवसात 104 रुग्ण सापडलेले आहेत. 104 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. तर पुण्यात दिवसभरामध्ये 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू देखील झालेला असल्याचं कळतंय. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 667 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 25 ससूनमध्ये रुग्ण आहेत. त्याचबरोबर उर्वरित रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 876 वर गेलेला आहे. तर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत. थेट वैभवकडे आपण जाणार आहोत. वैभव, आपण पाहतोय पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा जो आहे तो जवळपास 876 वर गेलेला आहे. दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होताना दिसतीये. संचारबंदी पूर्णपणे करण्यात आलेली आहे, तरी देखील आपण पाहतोय कम्युनिटी स्प्रेडिंग जे आहे ते आपल्याला पुण्यात जास्त आढळून येते. मनाली, या सगळ्याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये ज्या टेस्ट होत आहेत कोरोनाच्या, त्याचा आकडा जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलाय. साधारण रोज 500 ते 700 टेस्ट ज्या आहेत त्या पुण्यामधून केल्या जातात आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. काल 104 जे 13 मार्च पासूनचा सर्वाधिक मोठा आकडा जो आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा तो काल समोर आलेला आहे. 104 रुग्ण जे आहेत ते काल नव्यानं पॉझिटिव्ह आढळले. 4 रुग्ण जे आहेत त्यांचा मृत्यू झाला, जे अत्यवस्थ स्थितीमध्ये होते. सगळ्यात आणखी गंभीर गोष्ट जी सातत्यानं प्रशासनाला ज्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागते ती म्हणजे गंभीर रुग्णांची संख्या ही 36 वरती जाऊन पोहोचली. अत्यंत गंभीर किंवा क्रिटिकल आपण ज्याला म्हणतो अत्यवस्थ, त्यांची संख्या ही 36 वरती जाऊन पोहोचली. एकूण रुग्णसंख्या ही पुणे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये 876 वरती पोहोचली. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण नेमकं कधी मिळू शकेल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी, पुणे महापालिका आयुक्तांशी आम्ही बोलल्यानंतर 15 मे पर्यंत आपण परिस्थिती जी आहे ती पूर्णतः सर्वसामान्य करू असा विश्वास जो आहे तो त्यांना वाटतो या अधिकाऱ्यांना. मात्र WHO किंवा ICMR कडून जे सांगण्यात येते त्यानुसार मे महिन्यामध्ये याचा मोठा आउटबर्स्ट येण्याची शक्यता जी आहे आकड्यांचा किंवा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. असं जरी सांगितलं जात असलं तरी पुण्यातला जो भाग सर्वाधिक बाधित आहे किंवा हॉटस्पॉट जो आहे तो पूर्णतः सील करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणची दुकानं किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या होत्या. आता केवळ अत्यावश्यक सेवांसाठीची दुकानं जी आहेत ती 2 तास त्या ठिकाणी सुरू राहतील असं नवं सर्क्युलर जे ते पोलिसांनी काल काढलेलं आहे. आणि ज्या भागामध्ये कम्युनिटी स्प्रेड होत होता तिथं मोठ्या प्रमाणावरती निर्बंध जे आहेत ते पोलिसांनी आणलेले आहेत. रस्ते त्या ठिकाणचे बंद करण्यात आलेले आहे. आतून कुणाला बाहेर जाता येत नाही, बाहेरून आतमध्ये येता येत नाही. त्याच्यामुळे तसा कम्युनिटी स्प्रेड जो आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळवायचा प्रयत्न जे आहे ते पूर्णतः चालू झाले. एकूण सगळा आकडा जर बघितला तर जवळपास 9100 लोकांच्या टेस्ट ज्या आहेत त्या आतापर्यंत पुण्यामध्ये झाल्यात जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यापैकी साधारण 8,500 जणांना 8,500 जणांचे रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह आहेत. वास्तविक या निगेटिव्हचा आकडा जो आहे तो सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती. त्याच्यामुळे एकूण झालेल्या टेस्ट आणि निगेटिव्ह आलेला आकडा जो आहे तो दिलासादायक सुद्धा आहे. त्या बाजूनं सुद्धा आपल्याला पाहता येईल. याचं कारण म्हणजे 9,204 टेस्ट ज्या आहेत त्या आतापर्यंत झालेल्या आहेत, ज्याच्यापैकी 985 व्यक्ती ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये. आणि साधारण 61 लोकांचा जिल्ह्यामध्ये मृत्यू झालेला आहे. या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर 8,097 लोक हे घरी परतलेले आहेत, जे निगेटिव्ह होते किंवा ज्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. हा आकडा सुद्धा मोठा आहे. 100च्या आसपास किंवा साधारणपणे या 1,000 रुग्णांमध्ये पुन्हा परत गेलेल्या रुग्णांचा आकडा जो आहे किंवा ज्यांना सोडलं जाईल, ज्यांची प्रकृती उत्तम होते, अशांचा आकडा सुद्धा मोठा आहे. प्रश्न इतकाच आहे, ज्या प्रमाणामध्ये टेस्ट वाढत आहेत त्याच प्रमाणामध्ये रुग्ण सुद्धा वाढत आहेत. त्याच्यामुळे टेस्टचा आकडा जो आहे तो आणखी वाढवण्यात येईल का याबाबत सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांशी आणि पुणे महापालिका आयुक्तांशी आम्ही बोलल्यानंतर त्यांनी असं सांगितलं साधारण 1,000 पर्यंत पुणे महापालिकेचं किंवा पुणे परिक्षेत्राचं लिमिट जे ते नेलं जाऊ शकतं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. रोज 1,000 टेस्ट करता येतील अशा पद्धतीची यंत्रणा जी आहे ती महापालिकेकडून उभारण्यात
करण्यात येईल. चाचणी आतापर्यंत एकीकडे होत राहणारच आहे वैभव, त्याचबरोबर नागरिकांना सुद्धा जबाबदारीनं वागायचं आहे. त्यांना देखील बाहेर जाणं जे आहे ते पूर्णपणे टाळायचं आहे. संचारबंदीला पूर्ण प्रतिसाद त्यांना द्यायचा आहे, तरच आपण या कोरोना संकटावर मात करू शकणार आहोत. वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. आणि यानंतर बातमी आहे बारामतीमधली. बारामती पॅटर्नला आता यश आल्याचं म्हणावं लागेल, कारण बारामतीमध्ये केवळ एकच कोरोना रुग्ण आढळलेला आहे. भाजीपाला विक्रेता कुटुंबामधील 4 जण कोरोना निगेटिव्ह आल्याचं कळतंय, तर एकाच कुटुंबामध्ये 5 जणांना कोरोनाची लागण झालेली होती आणि 5 जणांपैकी 4 जणांचा जो रिपोर्ट आहे तो कोरोना निगेटिव्ह आलेला आहे. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत बारामतीहून आहेत. जितेंद्र, आपण पाहतोय खरं तर कालच केंद्राचं पथक तिथे पाहणी करून गेलेलं आहे आणि आजची जी परिस्थिती आहे ती म्हणजे एक तर बारामती पॅटर्न जे राबवण्यात आलंय त्याला यश आलंय आणि आता सध्या बारामतीत एकच कोरोना रुग्ण आढळल्याचं कळतंय. म्हणाली साहजिकच बारामती पॅटर्नची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती आणि पहिला रुग्ण रिक्षावाला सापडल्यानंतर एकाच कुटुंबातील 5 रुग्ण आढळले होते. त्याच्यामध्ये 70 वर्षाचे जे वयोवृद्ध होते त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्याच्यानंतर एकाच कुटुंबातील 4 कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याच्यामध्ये मुलाला, सुनेला आणि 8 वर्षाच्या आणि 1 वर्षाच्या मुलीला संसर्ग झाला होता. त्या 4 पुण्यामध्ये उपचार सुरू होते 4 आणि आता 14 दिवसानंतर त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली आणि आज त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. आता फक्त कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यामध्ये आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. म्हणजे बारामती पॅटर्नला यश येताना त्या ठिकाणी दिसतंय आणि आता बारामतीकरांनी देखील सुटक्याचा निश्वास सोडलेला आहे. म्हणाले अगदी बरोबर आहे. बारामतीकरांनी जरी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी देखील प्रत्येक बारामतीकराला स्वतःची काळजी घेणं आणि नियमांचं, निर्बंधांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. धन्यवाद जितेंद्र या संपूर्ण माहितीबद्दल. तर राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. या कालावधीमध्ये रोजगार बुडालेल्या इमारती आणि इतर बांधकाम मजुरांना 2,000 रुपये थेट बँक खात्यात वाटप करण्यात येणार आहेत. बांधकाम मजुरांनी यासाठी कोणताही अर्ज, बँकेचा तपशील, आधार क्रमांक नव्यानं सादर करण्याची गरज नाहीये, तर असं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडनं कळवण्यात आलंय. तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या एकूण 2,74,000 इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आलेली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे सगळे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस अशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालिका यांना 90 दिवसांसाठी 25 लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर साताऱ्याच्या भीमाबाई आंबेडकर नगर येथे कर्तव्य बजावत असलेल्या होमगार्डला जमावानं मारहाण केल्याप्रकरणी आतापर्यंत 16 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे. जो होमगार्ड त्या ठिकाणी कर्तव्य बजावत होता त्याची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घटनास्थळी जाऊन भेटही घेतली आहे. तर दोषींवर कठोरात कठोर कारवाईचं आश्वासन देण्यात आलंय. मी आमच्या होमगार्डच्या जवानाला त्याला धीर दिलेला आहे. घडलेला प्रकार चुकीचा आहे, तरीसुद्धा ज्यांनी त्याच्यावरती काठी उचलली, ज्यांनी त्याला मारहाण केली त्यांना आमच्या इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेला आहे. ते आता आमच्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत. त्यामुळं निश्चितपणानं काम करणाऱ्या, वर्दीवर असणाऱ्या, सरकारी काम करणाऱ्या पोलीस होमगार्डच्या जवानावरती हात उचलणाऱ्यावर कठोर कारवाई आम्ही करू. आणि तमाम माझ्या होमगार्ड असतील, माझे पोलीस जवान असतील, मी त्यांना राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून एवढंच सांगेन की तुमच्या पाठीशी शासन आहे, तुमच्या पाठीशी गृह विभाग आहे. कोणत्याही आमच्या अशा पद्धतीच्या जवानाला आम्ही त्याला एकटं पडू देणार नाही.
त्यांच्यावरती असा प्रसंग आला तर त्या प्रसंगात आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. यूज नाही प्रसंग, एवढी कठोर कारवाई या प्रकरणामध्ये आम्ही करू. तर बीड जिल्हा कोरोनामुक्त झालाय. जिल्ह्यामध्ये कृषी, दुग्ध आणि फळ प्रक्रिया लघु उद्योगांना परवानगी देण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातील पिंपळा येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या उपचारानंतरचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आलाय. त्यामुळे आता बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पुन्हा शून्यावर आलेला असून जिल्हावासियांसाठी हा एक मोठा दिलासा आहे. तसंच लॉकडाऊनमध्ये काही क्षेत्रांना सूट देणारा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढलाय. जिल्ह्यातील सगळ्या कृषी आणि बागायती उपक्रम जे आहेत ते आता पूर्णपणे कार्यरत राहतील असंही सांगण्यात आलंय. कोरोना बाधित झाला होता त्याचे दोन्ही स्वाब निगेटिव्ह आलेले आहेत. याचाच अर्थ असा की आज आपल्या जिल्ह्यामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नाही. गेल्या 1 महिन्यापासून ज्या पद्धतीनं आपण सर्वजण मिळून कोरोनाशी लढाई देत आहोत, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करत आहोत, त्याच पद्धतीनं पुढच्या काळामध्येही आपल्याला प्रशासनाला सहकार्य करायचं आहे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं आहे. यापुढेही आपण अनावश्यक गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. आणि यानंतर वाशिम जिल्हावासियांसाठी एक आनंददायक, दिलासादायक बातमी आहे. कारण वाशिम जिल्हा सुद्धा आता कोरोनामुक्त झालेला आहे. एकमेव कोरोना रुग्ण असलेल्या या वृद्धाचा 20व्या दिवसाचा चौथा आणि 21व्या दिवसाचा 5वा रिपोर्ट जो आहे तो निगेटिव्ह आलेला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास सोनटक्के यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमचा परिसर, तुमचं शहर, तुमचा जिल्हा आणि अर्थात आपल्या सगळ्यांचं राज्य कोरोनामुक्त करायचं असेल तर दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज18 लोकमत. आणि आता आणखी एक दिलासादायक बातमी म्हणूयात. कारण कोरोनावरील उपचारांच्या शोधात एक बातमी आहे. दिल्लीमधल्या कोरोनाच्या उपचारात मोठं यश आल्याचं कळतंय. प्लाझ्मा थेरपीची चाचणी घेतलेली असून प्रारंभिक चाचणी निकाल जो आहे तो सकारात्मक आलेला आहे. अरविंद केजरीवाल स्वतः पत्रकार परिषदेत सुरुवातीच्या निकालाबाबत या संदर्भात माहिती देणार आहेत. दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची एक डिजिटल पत्रकार परिषद होणार आहे. तर अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत. प्रशांत, खरं तर ही संपूर्ण देशासाठीच एक दिलासादायक बातमी म्हणावी लागणार आहे. कारण कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये जर प्लाझ्मा चाचणी जी आहे ती दिल्लीत घेण्यात आलेली आहे आणि या संदर्भातली सविस्तर माहिती आज स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देणार असल्याचं कळतंय. म्हणाली जगभरात कोरोना व्हायरसच्या संदर्भामध्ये विविध चाचण्या सुरू आहेत. अनेक ठिकाणी उपचार कसे करावे या संदर्भात देखील चाचण्या सुरू आहे. लस कशी तयार करायची या देखील चाचण्या सुरू आहेत. या सगळ्यांच्या दरम्यान एक अतिशय दिलासादायक आणि चांगली बातमी पुढे आलेली आहे. दिल्लीतील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या काही रुग्णांवरती प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीनं रक्तातील जे प्लाझ्मा असतात ते बदलवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे जो कोरोना रुग्ण आहे, जो बरा झालेला आहे, त्याच्या रक्तापैकी 550 मिलीग्राम प्लाझ्मा काढला जातो आणि तो प्लाझ्मा जो कोरोनाग्रस्त आहे त्याच्या शरीरात चढवला जातो. त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात आणि कोरोना जो व्हायरस आहे त्याचा परिणाम कमी व्हायला सुरुवात होतात. अशा प्रकारच्या सकारात्मक चाचण्या आलेल्या आहेत. इंग्लंडमध्ये असो किंवा अमेरिकेत देखील. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतात ही अतिशय सकारात्मक बातमी आहे. दिल्लीमध्ये हा प्रयोग जवळपास यशस्वी झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्याच धर्तीवरती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्या संदर्भात प्रयोग घेणार आहेत. आपल्याला माहित असेल महाराष्ट्रामध्ये देखील कोल्हापूरमध्ये प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग होण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वी दिल्लीतील हा प्रयोग यशस्वी झालेला आहे आणि अरविंद केजरीवाल दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन हा प्रयोग यशस्वी झालेला आहे.
प्रशांत, बाळ त्यामुळे झाली आपण जी आणि पत्रकार परिषद आहे त्याचे सगळे अपडेट्स जे आहेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तर प्लाझ्मा थेरपीची पहिली चाचणी नवी दिल्ली येथे करण्यात आलेली आहे आणि ती सकारात्मक झाल्याचं कळतंय. धन्यवाद प्रशांत संपूर्ण माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. तर दिवसागणिक वाढणारा कोरोना संसर्ग हे देशासमोरचं एक मोठं आव्हान ठरतंय. काल संध्याकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातली कोरोना संक्रमितांची संख्या आता 23,077 वर गेली आहे. तर कोरोनामुळे 718 जणांचा मृत्यूही झालाय. गेल्या 24 तासांमध्ये 1,684 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिसून आलेली आहे. तर 24 तासांमध्ये 37 जणांचा मृत्यू देखील झाल्याचं कळतं. तर गेल्या 28 दिवसांमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाहीये. 8 नवे जिल्हे कोरोनामुक्त झालेले आहेत. तर 78 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांपासून एकही रुग्ण सापडलेला नाहीये. 9 राज्यांमधील 33 नव्या जिल्ह्यांचा समावेश झालाय. तर कोरोनाबाधित रुग्णांचे बरं होण्याचं प्रमाण हे 19.89% इतकं झालेलं आहे आणि 4,257 रुग्ण आत्तापर्यंत बरे देखील झालेत. गेल्या 24 तासांमध्ये 1,409 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे आणि 388 रुग्ण बरे झालेत. तर एकूण रुग्णांची संख्या ही आता 21,393 इतकी झालेली आहे आणि गेल्या 24 तासांमध्ये 41 मृत्यू झालेले असून एकूण मृत्यूंची संख्या आतापर्यंत 681 वर गेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. तर देशामधल्या 8 राज्य जी आहेत ती केंद्रशासित प्रदेश कोरोनामुक्त झालेले आहेत. पाहूयात नेमकी ही कोणती राज्य आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकणार आहोत. त्यामध्ये गोवा हे राज्य आहे. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश, मणिपूर कोरोनामुक्त झालेला आहे. तर नागालँड, सिक्कीम, दीव दमण कोरोनामुक्त झालेला असून लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली सुद्धा कोरोनामुक्त झालेले आहेत. तर एकूण 8 राज्य केंद्रशासित प्रदेश कोरोनामुक्त झालेली आहेत. आणि या सगळ्या घडामोडीनंतर पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर काल दिवसभरामध्ये जगभरामध्ये कोरोनानं 6,600हून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे. ज्यामुळे कोरोनाची जगभरातल्या बळींची संख्या 1,90,000वर पोहोचली आहे. सुमारे 18 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि त्यातल्या 58,000 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. काल म्हणजेच गुरुवारी जगभरामध्ये 85,000 रुग्ण वाढलेले आहेत आणि त्यामुळे जगात एकूण 27,16,000हून अधिक कोरोना संक्रमित आहेत. तर यामध्ये इटाली, स्पेन आणि फ्रान्समध्ये कोरोना संक्रमणाचा वेग काहीसा मंदावलेला असला तरी देखील अमेरिकेमध्ये मात्र रोज सरासरी 2,000 जणांचे मृत्यू ही खूपच चिंतेची बाब आहे. तर जगभरामध्ये आपण पाहतोय कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसते. आपल्याला आपला देश जो आहे तो कोरोनापासून मुक्त करायचा आहे. या संकटावर मात करायची आहे आणि म्हणूनच प्रत्येकाला आम्ही वारंवार आवाहन करतोय, घरी राहा आणि सुरक्षित राहा. या बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.